नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वनवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं यदा व्याख्यानकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विद्रतिं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शरणम्। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुदेव दत्त 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 गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। रंगमली की जय। निवृत्तिनाथ महाराज की जय। भवेश्वर भगवान की जय। कटमोचन हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान की जय। नर्मदा मैया की जय। गंगा मैया की जय जनार्दन जय जनार्दन। मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति बोला। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति। जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति। जय जनार्दन भक्तांची मूर्ति। जय जनार्दन भक्तांची मूर्ति। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या पुण्यस्मरण आपल्याला नित्य व्हावं, ते संसारी जीवाला शक्य होत नाही, म्हणून नैमित्तिक कर्मामध्ये व्रत आहे. त्यानिमित्तानं आपण दर प्रदोष साजरा करतो. त्यानिमित्तानं आपण सर्वजणाला, सर्व ज्येष्ठ वरिष्ठ अन्नदाते, महिला मंडळ, भक्तमंडळ, तरुण भक्तमंडळ, तरुण भगिनी सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधुगिर भावाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान वयोवृद्ध तपवृद्ध श्री परशुरामगिरजी महाराज, श्री संतोषगिरजी महाराज, श्री श्रवणगिरजी महाराज, श्री जयरामगिरजी महाराज, श्री अरुणगिरजी महाराज, कोणी भेग भगवान पाहत असेल त्यांना ओम नमो नारायण. भजनी मंडळामध्ये हरिभक्तपरायण श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री हनुमान महाराज, श्री गोरक्षनाथ महाराज, त्यांचे सर्व सहयोगी बाल हरिभक्तपरायण मंडळीला, सर्वांना आणि सर्वांना हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. उमेश भाऊ आहे, संतोष भाऊ आहे, मनोहर भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, समाधान आहे, ठाकरे बंधू आहे. सगळ्याला प्रक्षेपण चांगल्या प्रकारचं केलं जातं, म्हणून त्यांना जय जनार्दन आहे.
सर्वांना आणि सर्वांना नमस्कार करून आज हा फार पावन महिना आहे. या महिन्यामध्ये खूप असे महत्त्वाचे आणि जयंती आहे, पुण्यतिथी आहे, असा हा महिना आहे. उद्यापासून अक्षय तृतीया जपानुष्ठान सुरू होत आहे. आद्य शंकराचार्य जयंती याच महिन्यात आहे, म्हणजे एप्रिल महिन्यात आहे. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी आहे. श्री महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. आंबेडकरांची जयंती आहे. परशुराम जयंती आहे. नरसिंह जयंती आहे. शंकर स्वामीची जयंती आणि पुण्यतिथी याच महिन्यात आहे. म्हणजे आता अतिशय पावन महिना आहे. चैत्र वैशाख हा आणि ग्रीष्म ऋतू म्हणतात. तुम्ही पहा, पावसाळ्यात एवढी वनस्पती चांगली उगणार नाही, पाणी नाही, काही नाही. डोंगरावरचे झाडं बघा, ताजेतवाने. मंदिरावर पिंपळ उगलाय, कुठं जातं कुठं खाली 40 फूटचा पाय आहे, वर 54 फूट मंदिर आहे, हिरवगार आहे. पहा देवाची करणे. उष्णकाळी पर्वतावर झाडाला कोण घालतो पाणी? तो चक्र पाणी मग तो सर्व करतो. म्हणून अशा या सुप्रसंगी सर्वांना आणि सर्वांना नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. पंगत करते आहे श्री गोविंद बाबूराव माळी, दगडू भिका पाटील, उमेश दगडू पाटील. महारुद्र पतसंस्था आहे श्रमिक नगरला. त्या ठिकाणी त्या उद्घाटनाला आलो जवळपास 25-30 वर्षापूर्वी. आणि त्या संस्थेचं काम गोविंद भाऊ पाहत आहेत. चांगलं उत्तरोत्तर संस्थेची प्रगती पण आहे. आणि माळी साहेब होते, त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव होते, त्यांच्यानंतर हे आहे गोविंद भाऊ आहे. चांगल्या प्रकारची, नाहीतर पतसंस्था तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच पतसंस्थेनं हायपत खाल्ली. पत नाही तर हायपत आहे. हा एक प्रकारचं व्यवसायात्मक दृष्टिकोन जर असेल तर पतसंस्थेचं मग लोक विश्वास ठेवत नाही. त्याच्यामध्ये जर पतसंस्थेमध्ये असे विश्वासू लोक जर असेल तरच पतसंस्था आहे. तर शिकलेलं असल्यामुळं, माझं क्षेत्रसुद्धा तेच असल्यामुळं आणि शिक्षणसुद्धा तेच असल्यामुळं पतसंस्थेवर लोक विश्वास ठेवत नाही. पण विश्वासू माणसं असल्यावर विश्वास ठेवतात. साधं उदाहरण. आणि म्हणून त्या पतसंस्थेमध्ये काम करणारे गोविंद भाऊ आहे. दगडू भाऊ अतिशय वृद्ध आहेत. बऱ्याच दिवसापासून पंक्तीचं आयोजन त्यांनी केलेलं होतं. उमेश भाऊ आहे, यांनी पण बऱ्याच दिवसापासून पंक्तीचं, अतिशय गरीब आहे, थोडं थोडं करून आणि पंक्तीचं योगदान करायचं आहे आम्हाला. देव असे गोरगरिबांच्या शुद्ध श्रद्धेतून आलेला प्रसाद असतो, त्याच्यातच जास्त चव असते. हजार लोक आता आमचे श्रवणगिरी महाराज धान्य गोळा करायला गेलेत. प्रत्येकाच्या घरातून धान्य येतं. प्रत्येकाची श्रद्धा आहे. किती ऊन आहे आणि दुपारी 1 ते 2 प्रवचन असतं. आपण खिडकीतून तरी पाहू का? शहरातलं खिडकीतून सुद्धा प्रवचन पाहणार नाही. किती लोक असतात विचारा त्यांना. ते यूट्यूबवर पहा. का सद्गुरू जनार्दन स्वामीने सांगितलं की कष्ट करणाऱ्या समाजाच्या घरापर्यंत जा. आता या देवाकडून 27 वर्ष ती सेवा झाली. आता जीव थकला असल्यामुळं करता येत नाही. आणि म्हणून देव आतापर्यंत ती सेवा चालू आहे. आणि म्हणून आश्रमातलं कोणताही सुपर क्लास 1 येऊ, कोणी येऊ, इथलचं प्रसाद खूप चांगला आहे. काल हरियाणाचे लोक आले, मोठे श्रीमंत असायला पाहिजे. त्यांच्या वेशावरून वाटलं की म्हातारे होते 2 जण, त्यांचं मुलगा होतं आणि आम्हाला फार भूक लागली, जा भंडारघरात जेवा. तिथे बाजरीची भाकर आणि ते कालवण खाल्लं. त्यानं सांगितलं असं तर कुठं खायलाच मिळत नाही. हरियाणाचे दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. तुम्ही देऊ शकता हरियाणामध्ये जाऊन पंगत देऊ शकता का? नाही देऊ शकत.
सद्गुरू जनार्दन आमटी भाकर कायमस्वरूपी आहे. आता या द्यायला तरी आता जवळपास 44-45 वर्ष होतील या भूमीत. 5वा कुंभमेळा आहे. कोणी येऊ, इथलचं सारखी चव नाही हो. आणि बाहेर काय मग बेचव आहे, टिंबच्या हाताचं बेचव म्हणून दाखवा तुम्ही. का की हे लोक कष्ट करतात, उन्हातानात फिरतात. बाबाजीची परंपरा आहे. आमचं एकच ध्येय आहे, धर्म जागो जनार्दन. जसं जनार्दन स्वामी करायचे तसंच अनुष्ठान, तसंच यज्ञयाग, तसंच अन्नदान हे चालवायचं आहे. आपल्याला काही मान प्रतिष्ठेची आवश्यकता नाही किंवा गरज पण नाही किंवा आपल्याला ते आवडत पण नाही. फक्त धर्म जागो जनार्दनास एवढंच उद्देश अंतःकरणामध्ये. आणि ती मंडळी, आता ही मंडळी करतायत उन्हातानात बसून धान्य गोळा करून आणतात मारदेव. त्यांच्या घरापर्यंत गेल्यानंतर त्यांना बरं वाटतं. आता आम्ही तर प्रत्येक वस्तीवर जायचं. आता तिकडची प्रथा अशी आहे की गावात प्रवचन करायचं आणि सगळे लोक आपोआप धान्य आणून टाकतात. 300 पोते धान्य तिथं लागतं, इथं 150 पोते लागतं. सगळं धान्य तिकडून येतं, निफाड भागातून येतं. आता वडगाव पिंगळामध्ये आपली या भागात पुष्कळ गावं होते, पण फक्त आता बिभीषणासारखे 3च गावं राहिली. 3च गावाचं धान्य गोळा होते, बाकीचं शिवारपण. म्हणून या जनार्दन स्वामीची परंपरा चालवणं, मनानं काही करू नये. मनोमार्गे देते त्याचे मुक्ती सगळ्याला माहिती आहे. मनानं कोणती गोष्ट करू नये. गुरु यदत्री आचरती श्रेष्ठ, 3रा अध्याय. येथे वडील जे जे करते तो आपल्यासाठी धर्म आहे. आपण त्याच्यामध्ये दुसरं काही करणं हे विक्षेप आहे. माऊलीनं सांगितलं की अमृताच्या वाटीमध्ये आणि अशा प्रकारचं कडू औषध टाकल्यासारखं होईल. हे अमृताची वाटी भरून ठेवली गुरुदेवानी, तीच प्यानं. तिच्यामध्ये कशाला वाढ करतात. आणि मग क्षेपक अभंग आहे, सगळ्या संतांच्या नंतर असंच जा. क्षेपक अभंग आहे, क्षेपक गवळणी आहे वगैरे वगैरे. आणि म्हणून या शिवप्रसंगी आणि पंगत देणारे अन्नदाते. आता पुढची पंगत आहे 14/5/2026. सौभाग्यवती रुक्मिणी हरंगणे, शिवाजी खंदारे, नंदू देशमुख. आणि यांची आहे वैशाख मास आहे. 2 महिन्यामध्ये अन्नदान आणि पाणीदानाला फार महत्त्व आहे. अन्नदान संतोष, पाणीदान आनंद, या 2 गोष्टी या महिन्यामध्ये काढलेला ग्रीष्म ऋतू म्हणतात. तांबर पाणी दिलं गार तर तुम्हाला किती बरं वाटतं. तांबर दूध द्या बरं. नाही, तहानासाठी दूधच नाही पाहिजे, पाणीच पाहिजे. मासा पाण्यातच जगतो, दुधात नाही. ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याचं दान करावं. अक्षयतृतीयाचे महत्त्व परशुराम जयंतीमध्ये संतोषगिरी महाराजांना ऐकलेलं आहे. म्हणून जी परंपरा गुरुमाऊलींनी काढली ती परंपरा चालवण्यासाठी गुरुदेवांनी प्रेरणा दिली आहे. आणि त्या प्रेरणेने हे सर्व महात्मे लोक करतायत. म्हणून सर्व महात्मे लोकांना, आणि असे त्रिकाल संध्या पूजा करणारे महात्मे कमी असतात महाराज. महात्मे लोक आहे असं नाही, असं नाही, पण नियमामध्ये असणारे. बाबाजी किती कठीण परिश्रमामध्ये नियम सोडला का ते. आणि म्हणून नित्यनियमामध्ये स्थित, जनकल्याणाची अत्यंत आवड आणि समाज प्रबोधन या गोष्टी संतामध्ये असतात. आणि ती संत परंपरा आणि चालवायचे सद्गुरू जनार्दन स्वामीच्या प्रेरणेनं. म्हणून ही मंडळी हे कार्य करत आहेत. वयोवृद्ध परशुरामगिरी महाराज म्हणा, संतोषगिरी महाराज म्हणा. आता तुम्ही पाहिलं मौनेश्वर धाम किती गोड नाव आहे. सद्गुरू धाम तुम्हाला माहिती आहे. आता मौनेश्वर धाम तुम्हाला खूप शोधावं लागेल गुगलवर किंवा मॅपवर, कुठेही महाराष्ट्रामध्ये कुठेही. बहुतेक लोक रस्ता चुकतील. एवढ्या खोल खंदारामध्ये चारी करून डोंगरमध्ये ते आदिवासी भागामध्ये करणं सोपं नाही. शहरामध्ये काय मग 2-2 कोटीची 4-4 कोटीची मंदिरं आहे. आता आम्ही प्राणप्रतिष्ठेला जातात. इथं पैशाला काही कमी नाही राहत नाही. खेड्यामध्ये पैसा नाही मिळत. तिथं साहसानं करावं लागतं. आणि आदिवासी भागात करायचं म्हणजे खूपच अवघड आहे. आणि म्हणून
या सुप्रसंगी मोठमोठ्या लोकांची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, म्हणून महापुरुषाचं वर्णन केलं तर, भक्ताचं वर्णन केलं तर देवाला आनंद होतो, देवाचं वर्णन केलं तर भक्ताला आनंद होतो. देव भक्त एका देठी फळ पुष्प एका पाठी. आणि म्हणून अशा महापुरुषाच्या वर्णनासाठी एक श्लोक श्रीमद भगवद्गीतेचं घेऊ आणि आपली अल्पशी सेवा गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित करू. श्री भगवान वाच. श्री भगवान वाच. श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञान विज्ञान समजून सांगताना भगवंतांनी 19व्या श्लोकामध्ये अशा महापुरुषांचं वर्णन केलं आहे. तो श्लोक आपण सेवेसाठी घेऊ, आपली सेवा गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित करू. श्री भगवान वाच. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति महात्मा सुदुर्लभ. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति महात्मा सुदुर्लभ. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने श्री ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकाचं भाषांतर करताना भावार्थ दीपिकेमध्ये सांगतायत. जो तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, सुकोनी आला पाडी सद्भावनेची मग साधू संगे सुबडा, उजू सत्कर्माची आवाटा, अप्रवर्तीची आवटा डावलोनी. म्हणून हे समस्त वासुदेव ऐसा प्रीती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी आतोची. बोल हरी बोल हरी 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 बोल. केशव माधव गोविंद बोल. बोल हरी 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 बोल. केशव माधव गोविंद बोल. हरि बोल. भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत आहे, तेव्हा हे पोटात गेलं पाहिजे. गीता गंगोतखम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. गंगामाईमध्ये स्नान केलं तर पाप जातं. गंगा पापम शशीतापम दैन्यश्च कल्पतरो तथा. गंगामाईमध्ये स्नान केल्यानंतर पाप जातं. हो, आज प्रदोष आहे, मी गंगेहून स्नान करून येतो, सगळं पाप धुवून टाकतो. दारू पिणारा, सट्टा खेळणारा तर आपल्या बायकोला म्हणायला लागलं बरेच पाप झाले, आता धुवून आलो, या म्हणे धुवून या. परत उद्या सकाळी तेच गंगेचं पाणी आपल्या नळाला आहे, उद्यापासून परत सुरू.
सांगायचं तात्पर्य गंगा पापम शशी तापम. शशी म्हणजे चंद्र, चंद्रमा जे आला अंशन, चंद्र महाराज शीतलता देतात आणि म्हणून गंगेमध्ये पाप जातं म्हणजे पाप क्षालन करण्याचे सामर्थ्याच्यामध्ये आहे. पण त्या भावनेनं स्नान केलं पाहिजे, त्या श्रद्धेनं तिचं वंदन केलं पाहिजे, तर ते पाप जातं. पाप जातं म्हणजे काय होतं नेमकं, परत पाप करण्याची बुद्धी न होणं म्हणजेच पहिलं पाप गेलं. गंगा पाप नीट लक्ष देऊन आहे. परत पाप करण्याची बुद्धी होऊ नये. गंगे स्नान केलं मग तेव्हा कळतं, तेव्हा समजायचं की आपलं पाप गेलं. गंगा पापम शशी तापम. चंद्राचं शीतलता किती गोड लागतात. शशी तापम दैन्यश्य कल्पतरू पळवटी जो कोणी बैसला. आता कल्पतरू झाड कोणी पाहिलं नाही आहे नाही, तर त्याच्या खाली बसल्यानंतर सर्व मनोकामना पूर्ण होते. पापम तापमच दैन्यचे हरे सद्गुरु दर्शनात. हे सर्व एखाद्या महापुरुषाच्या दर्शनानं प्राप्त होतं. त्यांच्या दर्शनानं दर्शनम स्पर्शनम पापनाशनम. त्यांच्या दर्शनानं पाप जातं. त्यांच्याजवळ बसल्यानंतर आपोआप संसाराची चिंता दूर होते, म्हणजे शीतलता येते. गंगा पापम शशी तापम दैन्यश्य. सुख दुःख हे प्रारब्धाने येणारच आहे. अशा प्रकारचं तुम्हाला ज्ञान झालं तर तुम्ही जे इच्छा आहे तुम्हाला सुख प्राप्त व्हावं, दुःख जावं, त्यांच्या सानिध्यामध्ये या गोष्टी आपोआपच कमी होऊन जातात. दुःखाची तीव्रता कमी होऊन जाते, दुःखाची जाणीव कमी होऊन जाते. नीट लक्ष देऊन आहे, फार गोड आहे. आणि म्हणून त्या नुसतं वाचेने गंगा गंगा जरी म्हटलं तरी पाप जातं. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. का माऊलीने सांगितलंय की तीर्थ व्रत नेम हे केल्यानंतर पापाचं क्षालन होतं. नीट लक्ष देऊन ऐका द्यावं. तीर्थ व्रत आणि नेम हे केल्यानं पापाचं क्षालन होतं आणि पापाचं क्षालन झाल्यानंतर तुमचं मन स्थिर होतं. गुरुजी, पापाचं क्षालन झाल्यानंतर मन स्थिर होतं आणि मन स्थिर झाल्यानंतर कोणतंही कार्य करा तुम्ही, ज्ञानार्जन करा, भजन करा, भक्ती करा, ती फलद्रूप होते. मूळ कारण हे की पाप जाणं महत्त्वाचं आहे. म्हणून गृहस्थाश्रमी लोकांना किंवा बाबाजी म्हणा त्यांच्याबरोबर तीर्थयात्रा करायला लावायची. गृहस्थाश्रमी हे दृष्टादृष्ट, स्पर्शास्पर्श, भूताभूत, पितापित, अतिपातक, लघुपातक, महापातक होतच राहतं. होणारच, कळत न कळत. तुमची इच्छा नसताना सुद्धा होतं. आणि मग याचं क्षालन करण्यासाठी हे सूत्र सांगून ठेवलं की तीर्थाला जावं, व्रत करावं. व्रतामध्ये व्रत 2 सांगितलं नाही. सोमवार व्रत एकादशी नेनुगत होईल करशी, हे समजून घ्या. देव नाहक विभ्रांत, विश्वास कमी आणि समस्या जास्त, म्हणून लोक फार इकडं तिकडं, याच्याकडं जा त्याच्याकडं जा, याच्याकडे हे दाखवा त्याच्याकडं ते दाखवा. यानं होतं काय, येतात मुवाम दृढनिश्चय नाही. आणि दृढनिश्चय नसल्यामुळं आणि अशी परेशानी आहे ना. तर भौतिक समस्या एवढ्या आहे की त्याची सीमा नाही, भौतिक दुःख एवढं आहे की त्याची सीमा नाही. आणि मग जीव त्राई भगवान होतो, मग तो इकडं तिकडं जातो. आणि मग काही लोक त्याचं अयोग्य फायदा घेतात आणि मग समाज वेठीत धरला जातो. परमार्थाची श्रद्धा कमी होते, साधू संतांवरची श्रद्धा कमी होते. मग आमचे तुकडोजी महाराज रोकडं सांगतात, सत्याची जाणीव सत्याची जाणीव नाही, सत्याची जाणीव नाही. खोट्याला भाव अज्ञानी लोकांचे तिकडच राव, अज्ञानी लोकांचे तिकडच राव. काय सांगितलं माऊलीने
विषयाची मोठ झाडी, ज्यांच्याजवळ विषयच नाही, प्राप्त अप्राप्त श्रेयस प्रेयस काहीच नाही, स्वतःला अनुकूलता असो प्रतिकूलता असो, या चारही गोष्टीपासून जे दूर आहे, विषयाची तिळांजली देऊन, तिळांजली दिली त्यांना. 10व्याच्या दिवशी तुम्ही तिळ वाहतात, वाहतात तुमचा आमचा संबंध सुटला, प्रपंचाचा म्हणा किंवा ज्ञाती बांधवाचा म्हणा संपल, किंवा अंगठा असा लावून तीळ, काळे तिळानं त्यांना आपण तिळांजली देतो. तशाच प्रकारची ज्यांनी विषयाची तिळांजली दिली, म्हणजे विषयाची मोठ झाडली, काम क्रोध ज्याच्यापाशी नाही, ज्याचे गेले ना काम क्रोध, तोचे साधू जगी सिद्ध. किती लहान 4-5 वर्षाच्या मुक्तबाईने ज्ञानराजाला केलं उपदेश आहे, ताटीच्या अभंग वाचा. हे माऊली हात जोडून सांगतात की बाबा हे ज्ञान नसल्यामुळं समाज, ज्ञानेमुळे नाशिले, 4था अध्याय. हे ज्ञान नसल्यामुळं ही नाशाकडे जाण्याची वृत्ती का तयार होते हे नाही. याच्यासाठी अध्ययन पाहिजे, नाही अध्ययन करता निदान सत्संग पाहिजे, नाही सत्संगात येतात एखादा पंथाचा तरी आश्रय घ्या, संताचा पंथाचा आणि ग्रंथाचा आश्रय घ्या, तेव्हा कुठं सुख मिळेल, तेव्हा कुठं तुमची फसवणूक होणार नाही. विनु सत्संग विवेक होई, राम कृपा विनु सुलभ सोई. विनु सत्संग विवेक होई, राम कृपा विनु सुलभ सोई. खरे संत आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर आपोआप सद्भावना तयार होते. कसा येऊ, चोरी केली, त्याला अटक झाली, पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या, रात्रीची वेळ आहे, पोलीस त्याला गाडीत घेऊन चालले. जुनी गोष्ट आहे, जनार्दन स्वामीच्या वेळची. त्यांनी सांगितलं साहेब उतरा गाड्याचे खाले, जाय बाजूला गेला. रात्रीची वेळ, दिला झटका पोलिसाच्या हाताला, गेला पळून. पोलिसाची पंचायत झाली का, तर आरोपी जर सापडला नाही तर आपली नोकरी जाईल. त्यांना असे ते गुंडाळलं हाताला, पळत जनार्दन स्वामीची गाडी येत होती रात्री. ही ट्रक आपले 13-25, पण तर बघतंय बा, केली गाडी उभी, बसला मागं, आला इथं उतरला. सकाळी बाबाजीचं प्रवचन नित्यनेमी झाले. चोरी कधी करू नये, खोटी साक्ष देऊ नये, दुर्मुखल्याला हाचू नये, कष्टाची वरी भाजी भाकरी, तूप साखरी चोरू नको. त्याला असं पश्चाताप झाला की आपण आतापर्यंत हेच करत आलो, कोणी आपल्याला सांगितलं नाही. आता त्या 2 पोलिसांना वाटलं की आपल्या लेकर बाळाच्या पोटावर पाय पडणार आहे. अरे बाबा, कोणाला फसू नये आणि कोणाकडं फसले जाऊ नये. फसवणूक करून जर तुम्ही कमवलं तर त्याच्यामध्ये काय उपयोग आहे, त्या लेकर बाळाला सद्बुद्धी होणार नाही. सोपी गोष्ट आहे ना. जनार्दन स्वामी किती पचल रुचल अशा भाषेत सांगितलं, ग्रामीण भाषेत सांगितलं. काय सांगायला पाहिजे, असा संत होणे नाही. परधन परश्री परत अन्न जीवनात कधी भक्षू नको. परधन परश्री परत अन्न जीवनात कधी भक्षू नको. स्वामी सांगता शिष्या तुझला अमृत तत्वे सोडू नको. स्वामी सांगता शिष्या तुझला अमृत तत्वे सोडू नको. त्या 2 पोलिसाची काय अवस्था झाली असेल. लेकर बाळाच्या पोटावर पाय पडणार, आता आपली नोकरी जाणार, सस्पेंड होणार. म्हणून देव 2 दिवस तो फिरला, त्याच्या डोक्यात तोच विचार की चोरी कधी करू नये, खोटे कधी बोलू नये, दुर्मुखलेला असू नये. दुर्मुखले विचारे आता त्यांची नोकरी जाईल, दुर्मुख होईल. ते किती सोपी भाषा आहे, पण किती मोठं तत्त्वज्ञान आहे महाराज, काय सांगायला पाहिजे. आता अध्ययन करतो म्हणून थोडा वेळ आहे म्हणून सांगतो तुम्हाला की 3ऱ्या दिवशी तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि सांगितलं, साहेब मीच पळून गेलो होतो, ही बा माझ्या हातात बिडी तशीच आहे, मला अटक करा. काय मला शिक्षा व्हायची, मी चोरी केलेली आहे, मला काय शिक्षा द्यायची ती शिक्षा द्या. शिक्षा भोगून आल्यानंतर मी
चांगल्या प्रकारचा प्रपंच करील, कष्ट करेल, माझ्या लेकरा बाळाचं पोट भरील. मला सांगा, एवढी इमानदारी एका प्रवचनात येऊ शकते? काही नाही, आता सांगू नये तसं वाईट वाटतं. किती प्रवचन ऐकलेस? दररोज आहे 300 प्रवचन आहे जनार्दन स्वामीचे. नाही ऐकायला वेळ मिळत नाही. आणि एक क्लिप आहे 2-3 मिनिटाची, 1.5 मिनिटाची, काही दररोज ऐका. एका प्रवचनानं जर माणूस एवढा बदलत होतो, तर मग 25-25, 30-30 वर्ष जर जनार्दन स्वामीच्या भक्तीचा तो मार्ग दिसला आम्हाला, काय केले राहुल गुरुच्या संगतीला. भक्तीचा तो मार्ग दिसला आम्हाला, काय केले राहुल गुरुच्या संगतीला. माऊली पुढाली येतात, अशा सत्कर्माची आवाटा, अप्रवृत्तीची आवाटा. ही जी प्रवृत्ती तुमची, येणे त्याने करून पैसा कमावणं, येणे त्याने करून सुख भोगणं, ही जी प्रवृत्ती आहे, ही अप्रवृत्तीमध्ये बदलून टाकतात. तो कष्ट करा, चांगल्या प्रकारचा व्यवसाय करा, कशाला कोणाला फसवतात, कशाला कोणाला. मला एक सांगायचं आहे की आपल्या जनार्दन स्वामीने आपल्या गोरबंधूचा परिवार तयार केला, जय बाबाजीचा परिवार तयार केला, किंवा विश्वस्त मंडळ तयार केलं. आपण आजीवन जनार्दन स्वामीला सोडणार आहे का? जीवनभर ज्यांना कळले जनार्दन सोडणार आहे का? मग नाही ना. तर मग आपल्या गुरुबंधूशी आपण का प्रेमानं वागू नये? का बरं मतभेद करावा? किती सोपं गणित आहे महाराज. हे सूत्र जर सांगितलं तर थोडंसं वाईट वाटतं की आपलं जर परिवार आहे, मग काय एकमेकाचा द्वेष करावं? काय एकमेकाचे समजून घेऊ नये मत? मग हे न समजणं कशाचं काय, याला काय कारण? म्हणून मावलेली येतं की ज्ञाने बिने नाशिले. हे ज्ञान नसल्यामुळं अशा प्रकारच्या नाशाला कारण होतं. आणि ही प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती अप्रवृत्तीमध्ये जर कोणी बदल करत असेल तर ते संत जनार्दन स्वामीसारखे संतच करतात. वासुदेव समती समात्मा सदुर्लभम समस्त हे वासुदेव आईसा प्रीतिरसाचा ठाव. माऊलीने काय शब्द वापरला? प्रेमान नुसतं सांगणं. सगळे ऑल इंडियन पीपल्स माइंड ब्रदर्स अँड सिस्टर्स सांगायला सोपं आहे. मग कॉलेज सुटल्यानंतर का बरं शिट्ट्या मारता? सांगणं सोपं आहे महाराज. प्रीतिरसाचा ठाव, प्रेमानं आपल्या अंतःकरणाचा रस त्यांच्या अंतःकरणात उतरण्यासाठी हाच प्रेम. अरे बाबा, साने गुरुजीची जी कविता आहे ती आता अभंग रूप नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही यारी. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. समस्त बंधुवाला जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकही धर्म झाला. हे प्रेमानं वागण्याचा संदेश कोण देतं? हे महापुरुष देतात. समस्त ही वासुदेव. मग ते महात्मा ज्योतिबा फुले असो, सगळ्यालाच कल्याण व्हावं, सगळ्याला आनंद मिळावं, समाज सुधार व्हावा. डॉक्टर बाबासाहेब असो, कोणी असो, हे विचार त्यांनी घेतले आणि त्याच्यावर दृढ राहिले महाराज. येतात मान दृढ निश्चय. येतात होतं ज्ञानप्रभू. किती त्रास झाला. भिकारी होतं, चालता चालता त्याला 100 रुपये सापडले. त्याला वाटलं चांगलं पोटभर जेवून घ्या. हॉटेलमध्ये गेलं. गॅस नसल्यामुळं जेवणाच्या किमती वाढल्या. जाऊ जेवला तो बरोबर. त्या 2 पोलीस बी आले, ते पण जेवले. बिल झालं 1300 रुपये. हा गेला 100 रुपये.
साहेब आज जेवला 1300 रुपयाचं खाल्लं आणि आता 100 रुपये देऊन राहिलं, काहीतरी वेगळा मार्ग तर दिसतो, याला घेऊन जा. पोलीस आहे ताब्यात देऊन टाकलं त्याला. थोडा पुढं गेलं, साहेब भूक लागली होती, 100 रुपये होते, असं करा, 100 रुपये तुम्ही घ्या, मला द्या सोडून. घेऊन जाय. 1300 रुपये जेवण, 100 रुपये. कोणी शिकवलं? बिल 1300 रुपये झालं, पण शिकवलं कोणी? मनोमार्गाने. कुठंतरी ऐकलं असेल त्याने. ही जी शक्ती आहे हिला प्राज्ञा म्हणतात आमच्या भाषेमध्ये, अध्यात्मिक भाषा. ही प्राज्ञा कुठंतरी त्यानं सत्संग ऐकला असलं पाहिजे, की असं कुठंतरी बुद्धीचे वैभव आनंद तुझे गोरक्ष महाराज कुठंतरी त्याने बुद्धीचं कौशल्य ऐकलं असलं पाहिजे. बुद्धीचे वैभव नवन्य नाही तुझे एका केशवर सगळं सिद्धी झाली. 1300 रुपये जेवण 100 रुपयात. साहेबाला देणं काय, वेट त्या मालकाला देणं काय एकच. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे शिकवण्यासाठी परित्राणायम साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय मी संभवामि युगे. भगवान दत्तात्रेयाचा अवतार झाला. त्यांनी यदुराजाला, परशुरामांना वेगवेगळ्या प्रकारचे शिष्य तयार केले आणि भूतलावर भक्तिमार्गाचा प्रचार केला. त्यानंतर त्यांचा दुसरा होता श्रीपाद श्रीवल्लभ. यांनी पुष्कळ असं भगवान दत्त महाराजांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. त्यानंतर नरसिंह सरस्वती महाराज आले. वेगवेगळे 700 वर्ष झाले त्यांना जाऊन. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रचार केला. गुरुचरित्र तुम्ही वाचतायत, किती प्रकारचा आचार विचार कर्मकांड ज्ञान उपासना सगळं सांगितले त्याच्यामध्ये. त्यानंतर ते कर्दळी वनात निघून गेले. आंध्र प्रदेशामध्ये कर्दळी नावाचं वन आहे. तिथं काही गाडी वगैरे जात नाही. 8-10 किलोमीटरचा प्रवासापेक्षा जास्त अतिशय खडतर प्रवास आहे. ज्या ठिकाणी कृष्णामाई उगम पावते तिथून पुढं निघून जाते ती शल्य मल्लिकार्जुन पडते. त्या ठिकाणी ते तपश्चर्याला निघून गेले. कारण आता पुढं 700 वर्ष झाले म्हणजे आता पुढं आता यवनाचं राज्य येईल, भक्तिमार्गात थोडा लोप होईल म्हणून ते निघून गेले. दुसरं कोणी धर्माची स्थापना करता येईल म्हणून कर्दळी वनात गेले. एवढी तपश्चर्या केली द्या हो. जनता जनार्दनाला भक्तिमार्गाला लावण्यासाठी काहीतरी पुण्य खर्च करावं लागतं आणि पुण्य असेल तरच लोक ऐकतात, नाही तर नाही ऐकत कोणी. बहुनाम जन्मनाम ते अनेक जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मीचं पुण्य आहे महाराज. तेव्हा कुठं लोक त्यांचं ऐकतात, तेव्हा कुठं ते अंतःकरणाला भिडतं. नाही तर बाकीचं नसतं मनोरंजन आहे. भजन कीर्तन म्हणा किंवा नृत्य म्हणा, भागवत कथा म्हणा, कोणती कथा. हनुमान कथेमध्ये सुद्धा नृत्य करतात लोक. शनी महाराजाचं महात्म्य सांगून राहिले एक त्याच्यामध्ये सुद्धा असा प्रकार झाला. आणि म्हणून तपश्चर्या केल्यानंतर जनार्दन स्वामीने काय केलं, 18 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा कुठं ती वाणीमध्ये ते झालं महाराज. तसं येतं का? बोल ग वाचन तुझं काय जायचं. उचलली साळूबाईनं लावली टाळूबाईला असं म्हणे कोण ऐकत. राही उभा जो ध्याना जळे शिवनामाची जपे ओळी, राही उभा जो ध्याना जळे
समाज बदलला. आता या समाजाला भक्ती मार्गाला लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधन सामुग्री हे संत घेऊन येतात. आता समाज चमत्काराला मानणारे म्हणून निमित्त झालं चांगलं. चंदनाची तस्करी तुम्हाला माहिती आहे, आंध्र प्रदेशमध्ये चंदनाचे झाडं जास्त. चंदनाचं झाड आहे म्हणून तो तोडायला लागला. त्याच्या खाली वारुळ होतं. त्या वारुळाला कुऱ्हाड लागली तर ते नेमकी भगवान दत्तात्रेयाच्याच पायाला लागली. तेच नरसिंह स्वरूप होते, भगवान दत्तात्रेयाचे अवतार होते आणि त्यांच्या पायाला कुऱ्हाड लागली. त्यांना आता निमित्त मात्र आता आपलं तपश्चर्या संपली. म्हणून देव ती तपश्चर्या संपल्यानंतर परत आपण आपल्या भगवान दत्तात्रेयाचं काम करायचं आहे. पोरं सांभाळायला आले का प्रवचनाला ऐकले. कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. म्हणून स्वामी समर्थाच्या रूपानं त्या नरसिंह सरस्वतीचे दुसरं रूपांतर स्वामी समर्थ महाराज निघले. मग अनेक प्रकारचे महाराष्ट्राची तीर्थयात्रा केली. गंगासागर हे ते करून मंगळवेढ्याला आले. आणि मंगळवेढ्याच्या समोर जवळच अक्कलकोट आहे, तिथं मात्र शेवटपर्यंत राहिले. आणि मग चमत्कार केल्यानंतर मग लोक नमस्कार करतात. ब्रिटिश राजवटी होते. 1857चं बंड होतं त्यावेळेस. अशा वेळेस समाजाला कोणती दिशा दिली पाहिजे, कशी भक्ती लावली पाहिजे. मी तोच आहे जो भगवान दत्तात्रेय आहे, मी तोच आहे जो भगवान नरसिंह सरस्वती आहे, मी तोच आहे श्रीपाद वल्लभ. असं बऱ्याच वेळेस ते त्यांचे अवधूत वेश धारण केला आणि स्वभाव कडक धारण केला की चमत्कार मानणारे नको, चमत्काराच्या मागं मानणारे असून श्रद्धा दृढ राहणारे लोक वेगळे असे म्हणून त्यांनी अनेक चमत्कार केले. सद्ग्रस्त येऊन बसला एक, अरे जाय घरी, नुसतं अंगण वगैरे झाडतोय करतो, लेकरं बाळाकडं काही पाहे. जनार्दन स्वामी सांगायचे की जा बाबा हो श्रमदान करण्याला जा. आता मग तुम्ही 8 दिवस काम केलं, आता घरी जा, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा परत श्रमदानाला या. कायमस्वरूपी ठेवलं का काय म्हणलंय माऊलीने. आपण अशी ठावे ती इतर अशी दाखवावे, ज्ञानी करून सोडावेस धरावे नाही. नाहीतर आमचे लोक बहुतेक धरत आयले आमच्याला बनाले ते धरावे नाही, सोडावे. आणि म्हणून देव जा तू घरी आता. ते म्हणे महाराज मी जरा दारिद्र्य आहे, माझ्या घरी काहीच नाही, खायला सुद्धा काही नाही. तुमची कृपा व्हावी म्हणून इथं आलो होतो. काहीतरी धंद्यामध्ये यश मिळा. सगळ्याच्याच वर अर्थाची जिज्ञासू 4 प्रकारचे भक्त आहेत. जाय ते हाडं पडलेले ते घेऊन जाय, जेवढे लागले तेवढे. ते हाडं नेऊन काय करू, घरी गेल्यानंतर हाडाडच आहे. हाडाडे घरी म्हणून ते इथं आलो. हे हाडं पण आता मानतात ना स्वामी. 2-3 हाडं घेतले, झोळ्यात टाकले, घरी गेलं. काय बाबाकडे गेलो काहीच मिळालं नाही. बरंच सगळ्याचीच मनोवृत्ती अशी बहुतेक आहे. याच्याकडे गेलो तिथं काही मिळालं नाही, त्याच्याकडे गेलो तिथं काही मिळालं नाही. सगळे लोक म्हणतात की बायको माझं ऐकतच नाही. बहुतेक लोक म्हणतात की टिंब ऐकत नाही. का बरं ऐकत नाही? तुम्ही चांगला विचार करा. ती खरं तर तुमचं ऐकते. ती काय म्हणते की माझी चूक झाली, तुमच्याशी लग्न केलं. ही कबुली नाही तर काय, ऐकलं नाही तर काय, माझी चूक झाली, तुमच्याशी लग्न केलं. माझ्यासारखी भेटणार नाही. 17 मिळतील, माझ्यासारखी मिळणार नाही. मग तू कशाला ऐकून घेते? सांगायचं तात्पर्य काय की द्या हो ते हाडं घेऊन गेला का हो, काही दिलं का बाबांनी? आणि काय दिलं? हे दिलं बा. तिनंच खोलून पाहिलं, जोळी खोलली तर ते हाडकं सोन्याचे होते. घडलेलं प्रसंगी 1857 म्हणजे अजून 100-150 वर्षाचा इतिहास. असे अनेक चमत्कार केले त्याने. भक्ती मार्गाला लागलं.
एक जण आलं म्हणजे माझ्या डोळे फार दुखतात बाबा. आता ते स्वामी समर्थ आहे, त्यांच्या शब्दामध्ये तपश्चर्या केलेली आहे. जाय घोड्याचं मूत टाक त्याच्यात, घोड्याचं मूत्र टाक, घोड्याचं मूत्र टाक, डोळे चांगले झाले. तसा प्रयोग तुम्ही करू नका. भिवू नको सवी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको, भिवू नको, भिवू नको, भिवू नको सवी तुझ्या पाठीशी आहे. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असे अनेक प्रयोग केले. तुम्हाला माहिती आहे गजानन महाराजांनी सुद्धा गंगा भारतीला महारोग झाला होता. बाबा गांजा प्यायचे, मग त्यांना कापाचा त्रास व्हायला लागला. मग ते बेडका टाकला खाली, ते त्या गंगा भारतीने सर्व बेडका अंगाला लावून घेतला. ज्या ठिकाणी बाबा कुठं जायचे, जसं साईबाबा लेंडी नदीवर जाऊन स्नान करायचे, तसं बाबा एका विहिरीवर जाऊन स्नान करायचे. तो त्या स्नान केलेला मातीम सगळं अंगाला लावून घ्यायचा, त्याचा महारोग बरा झाला. हे महापुरुष असतात, त्यांच्या कणकणामध्ये पुण्य असतं. कणकण मे भगवान म्हणून देव. असे अनेक प्रकारचे दुःखाला परिहार करून भक्ती मार्गाला लागले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती झाली आता 11 तारखेला. आमच्या थोरात ताई उपाध्यक्ष झाल्या त्या संस्थेचं. चांगली गोष्ट आहे, पण महात्मा ज्योतिबा फुल्यांचं चरित्र वाचा. त्यावेळेस ते पण 100 वर्षापूर्वीच. खरं त्यांचं आडनाव गोरे, फुलमाळी, माळी, फुलमाळी, जिरेमाळे, हळदीमाळे. आता इंग्रजी भाषेमध्ये फुलमाळी म्हणल्यानंतर फुल शब्दाचे 2 अर्थ होतात. गुरुजी फुल मीन्स सांगू नका, तुम्हाला राग येईल. हळदीमाळे हाफ मीन्स, ज्याला समजायचं त्याला समजा नाही, ही कोड लँग्वेज. ब्रिटिश अधिकाऱ्याला फुलं नेऊन द्यायची दररोज. ते लोक फुलाचे शौकीन होते आणि त्यांच्या मुलाला कॉन्व्हेंट्स म्हणजे इंग्रजी मिडियमच्या शाळेत घेऊन जायचे. ते काम त्यांच्याकडे परत घेऊन यायचं. त्या इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये बाहेर बसून त्यांनी सर्व इंग्रजीचं अध्ययन केलं. ते पण लहानच होते. किती जिद्द असते. मला म्हणायचं की असं दृढनिश्चय पाहिजे. वासुदेव संमती जगाचं कल्याण करणारे महापुरुष असतात, ते असे दृढनिश्चय असतात महाराज. आणि इंग्रजी शिकले, मुलाबरोबर ते शिकले आणि तेच रात्री सावित्रीबाईला शिकवायचे. आणि मग त्यांनी ठरवलं की अरे आपल्या गोरगरिबांच्या मुलांना हे लोक शिक्षण देत नाही. इंडियाज पीपल ओनली फॉर लेबर. यांना आपल्याला मजूर करायचं आहे, यांना पुढं जाऊ द्यायचं नाही, ही इंग्रजी लोकांची धारणा होती. आणि यांची धारणा उलट की नाही आपलं समाज सुधारलं पाहिजे. आपण शिकल्याशिवाय शिक्षेशिवाय मती नाही, मतीशिवाय गती नाही, गती नाही तर प्रगती नाही. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं वाक्प्रचार आहे. वाचा. आसूड नावाचं पुस्तक आहे, जरूर वाचा. मी विद्यार्थी असताना मला महापुरुषाचं चरित्र वाचायचा छंद होता. आसूड वाचा, जरूर. वाचायचं असलं तर वाचा. तर आमचं काही म्हणणं नाही पुढं, मी काही सांगत नाही. मग सावित्रीबाईंनी मुलांना, हरिजनाच्या मुलांना सगळ्यांना घेऊन वडाच्या झाडाखाली सगळं शेतीचं काम आवरलं की संध्याकाळच्या वेळेस मुलाला येऊन शिकायचे, मुलींना शिकवायचे. समाज त्यावेळेचं काय महाराज, उच्चवर्णीय समाजानं सांगितलं की हो, ज्योतिबांच्या वडिलांना सांगितलं की काय करतायत,
तुम्ही माळी लोकांचं आहे, तुम्ही शेती करावी, कृषी गोरक्ष वाणिज्यन वैश्य सगर्म स्वभावजम, शास्त्र सांगतं की तुम्ही शेती केली पाहिजे. हे काय शिकायचं काम आमच्या लोकांचं आहे, तुमचं नाही. ते काय हरकत आहे शिकायला कोणाला? ज्ञान हे पाण्यासारखं पवित्र आहे. माऊली काय लिहितात, वाघाची तान भागली आणि गायची तान भागवत नाही का? मग वाघाचं आणि गायचं तर वाकडं आहे, मग का बरं तिचं? मी व्याघ्राशी विष होऊन मारो की गायीशी तृषा हरू. हे त्यांनी अभ्यास केलेला असल्यामुळं सांगितलं की ज्ञान हे सर्वांसाठी आहे. त्यांनी वडिलांना सांगितलं की तुम्हाला आम्ही जाती बाहेर टाकून देऊ, जाती बाहेर टाकून द्या. त्यावेळेचं समाज फार अवघड होतं महाराज, आता खूप चांगलं आहे. त्या भीतीनं महात्मा ज्योतिबांच्या फुलांच्या वडिलांनी या दोघांना संसारातून व्हायला काढून दिलं. आपल्या भाषेत काहीच नाही, उत्पन्नाचं साधन नाही, नोकरी जेमतेम. मग खडकवासला धरणाचं काम चालू होतं. ब्रिटिशांनी बांधलेलं धरण आहे. आपलं धरणसुद्धा ब्रिटिशांनी बांधलेलं आहे गंगापूरचं. 5 वर्षापूर्वी त्याची मुदत संपलेली आहे. त्यांना लिहून ठेवलं आहे, या दिवशी या धरणाची मुदत संपणार, मग तुम्ही त्याच्या पुढचं काय करा ते करा. ब्रिटिश एवढा मोठा फार धोरणी होती तो लोक, ते धूर्त होते. ती कोणती योजना करायची, 100 वर्ष चालेल अशी योजना करायची. आताचं मात्र 100 दिवसात सुद्धा गॅरंटी देता येत नाही. ब्रिटिशच्या बाबतीत एवढं चांगलं होतं. जे जुने लोक आहेत ब्रिटिशांचे, अंग्रेज के ज़माने के जो है उनको पूछो, ब्रिटिश एखाद्या सुधारण्याच्या दृष्टिकोनातून चांगला होता, पण अत्याचारी होतं, धूर्त होतं. खडकवासला धरणावर या दोन्ही दाम्पत्यांनी खडी फोडली आणि मुलांना शिकवलं. इतका समाज खालच्या पातळीवर गेलं तर म्हणे असं करा, हे ऐकतच नाही ना. मग 2 मारेकऱ्याला सांगितलं की यांचा खून करायचा रात्री, तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ. त्याच्यामध्ये एक हरिजन होता आणि एक कुंभार होता. केलं रात्री सगळे झोपले. अनाथ बालकांना यशवंत कोण होता, वाचलं चरित्र मी. यशवंत नावाचा मुलगा एका वैधव्य प्राप्त झालेला ब्राह्मणाच्या मुलगा होता. किती समाज अवघड होता त्यावेळेस. तो मुलगा म्हणून स्वीकार केला. त्या ज्योतिबांना मुलगा नव्हता. किती समाजाच्या विरुद्ध काम आहे. काय निश्चय असेल महाराज, जसं माऊलीला एक दिवस काय, एक दिवस सुद्धा सुखाची भाकर खायला नसून मिळाली. टोचून टोचून कावळ्यासारखं टोचून टोचून समाजाने पिळून टाकलं पार. आणि तर काय म्हणून वासुदेव समती असा महात्मा होणे नाही महाराज. हे सर्व आघात सोसतो का? टाकेचे घाव सडल्याशिवाय जसं देव पण येत नाही महाराज, त्याच महापुरुषांचा खून करण्याची इतकी खालची पातळी. माऊलीला सुद्धा विष प्रयोग म्हणा किंवा खून, आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून माऊलीचे ज्ञानेश्वर माऊलीची सिरीज चालू आहे. पण एवढं आयुष्य मिळालं त्यांना, एवढं सर्व समस्या सोडायला. पण दाखवतं चांगली गोष्ट आहे, पुढच्या समाजासाठी ते योग्य पण आहे. आणि म्हणूनच खून करायला गेले तर अगं सावित्री, तो विठ्ठल झोपला का, तो पांडू उठला का, त्याला लगवेला घेऊन जाय बरं. रात्री 12 वाजता दोघांचा संवाद आहे. शिकेली असेल तर त्याला बाजूला घेऊन जाय, त्याला धुवून आण. ते दोघांनी विचार केला की हा हरिदानाचा मुलगा आहे, हा चांभाराचा मुलगा आहे, यांना स्वतः मुलगा नाही, आपण आपल्या मुलाची एवढी काळजी घेत नाही तेवढे हे दोन्ही घेतात. काय म्हणाला बाई. वाचल्यानंतर मी थरारलो महाराज, डोळ्याला पाणी आलं की काय देवा, काय घडवतो तू अशाचा, असं हृदय कसं घडवतो तू या लोकांचं. काही निर्दयी माणसाचं हृदय कसं घडवतो ना, अशा श्रद्धावानाचं हृदय कसं घडवतो परमेश्वरा. देवा तुला कोठे पाहू, कोण्या जागी तुला पाहू, देवा तुला कोठे पाहू, कोण्या वनामध्ये जाऊ, मोहमायेच्या प्रपंची गुंतविलेस देवा.
नाही होत तुमची सेवा, म्हणूनच ध्यास देवा, देवा तुला कोठे पाहू, कोण्या जागी तुला पाहू. म्हणून देव त्यांनी विचार केला, अरे 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 काय नीच विचाराचे आपण आहोत, पोटाचे खळगी करता, अशा महापुरुषांना मारणं. होडी पाषाणाला पाजर, पाषाण हृदयाला पाजर फोडण्याचं काम या महापुरुषाच्या वृत्तीमध्ये असतं. नीट लक्ष देऊन ऐका देव. अरे आपण काय, आपलं हृदय काय पाषाण आहे काय? पश्चाताप झाला म्हणून सद्भावनेच्या माऊली लिहित आहेत, उजू सत्कर्माची वाटा. त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपोआप सत्कर्म करावं वाटतं. त्यांनी सुरा घेतला, ज्योतिबांच्या पायावर ठेवून दिला, म्हणे आम्हाला खून करायचा होता. म्हणे असं करा, खून करा तुम्ही, एक तर माझा करा किंवा सावित्रीचं, कोणाला तरी एकाला राहून द्या, बाकी तुम्ही मला मारायचं तर मारू शकता, किंवा सावित्रीला मारायचं तर मारू शकता, पण मला मारू नका, कोणाला तुम्ही एकाला तरी राहू द्या. ते म्हणे महाराज नाही नाही, तुम्ही एवढं मोठं काम करता. त्यांनी पायावर लोटांगण घातलं महात्मा, असं महात्मे होणे नाही, म्हणून द्या हो, असं महात्मे होणे नाही. लोकितोची सर्वा बुद्धी साम, लोकितोची सर्वा बुद्धी साम, शरीराचा भ्रम नेन कला, शरीराचा भ्रम नेन कला. साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला. साधू वृत्ती पाहिजे, साधू वेशाचं नको, सगळे सांगतात. साधू चमत्काराचं नको, सगळे सांगतात. काही लक्षण पाहिजे, म्हणजे त्याच्या वृत्तीमध्ये अशा प्रकारचा प्रीतिरस असावा. माऊलीचा एक शब्द सुद्धा इकडं तिकडं नाही महाराज, एका शब्दामध्ये अमृत भरलेले, असं प्रीतिरसाचा ठाव पाहिजे त्याच्या अंतःकरणात. म्हणून सांगितलं की तुम्ही सामान्य नाही महात्मा, तुम्ही महात्मा आहेत. महात्मा तेव्हापासून महात्मा ज्योतिबा फुले आपल्या नावासमोर महात्मा शब्द लावायचे. कोणी दिली पदवी? कंसात पदवी कोणी दिली? कंसात पदवी कोणी दिली? पुढचं नाही सांग. तुम्ही द्यावा पदवी. तुका म्हणे पदवी ज्याची त्याला, इतराला न साजे. तुकाराम महाराजची गाथा म्हणजे पाचवा वेद आहे महाराज. कोणी पदवी द्यावी कोणाला? भावाजीकडे एक जण यायचं, मळके बिळके कपडे, या आमदार, बस काय भानगड भावाजी, हे आमदार नाही, टोपण नाव आहे. टोपण कधी निघून जातं? चांगले चांगले लोक टोपण देत नाही ने पेन घेऊन जातात, तरीच लोक पेन घेऊन जातात. तेव्हा माझ्याकडे 4-5 टोपण राहिले हो, पेनच घेऊन. बरं विषय त्या इथे ऑफिसमध्ये इकडं तिकडं. आता बँकेमध्ये सुद्धा पेन त्याला दोरी लावून देतात. कोट्याचं बी त्याचा व्हायचा चालतो, पण पेनाला दोरी विशेष. तेव्हापासून महात्मा ज्योतिबा फुले झाले. गोरे होते ते. आणि आज कालचं वाचलं तुम्ही, किती मोठा सत्कार, किती मोठं कार्य. आज सगळे लोक वंदन करतात. सावित्रीबाईच्या नावाचं विद्यापीठ आहे पुण्याला. महात्मा ज्योतिबा फुलेंची किती मोठ्या योजना चालू आहेत मुलींकरता, शेतकऱ्याकरता वगैरे वगैरे. का चिरंतर ही कीर्ती राहिली? मरावी परी कीर्ती रूपी ओरावे. सूर्यनारायण मावळत तरी महाराज काही काळ संधी प्रकाश राहतो, तशा प्रकारचे असे महापुरुष गेले तरी संधी प्रकाश. सावतबाबाचं काय? परसुमाळी आणि नागिनाच्या पोटी पंढरपूरला गेले दोन्ही आई वडील. सावतबाईंचे आई वडील पंढरपूरला गेले, पायी गेले. ते राहणारे होते मराठवाड्यात. इकडं आले पोटाची खळगी भरण्यासाठी.
2 मुलं होते, एक मुलगा युद्धात गेला, कुठे गेला समजलंच नाही, दुसरा मुलगा परसू म्हणून इथं आला पोटाची खळगी भरण्यासाठी पंढरपूरला जाऊ, तिकडंच कुठंतरी व्यवसाय करू म्हणून आले. आता लग्न झालं नागिन बाईशी, तर ती आरण भेंडीची होती. बरं झालं, सासऱ्याला वाटलं आपल्याला मुलगा नाही, यांना वाटतं पोटाची खळगी भरली पाहिजे, मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे म्हणून तिथं राहायला लागले. दोघांचं लग्न झालं आणि पंढरपूरची वारीला जाऊ गेले. पंढरपूरच्या वारीला त्यावेळेस महाराज पट बंद होऊन गेला, दरवाजे बंद झाला. काय देवा, उद्या काम आहे आपल्या शेतीचं, गेलं पाहिजे ना, आज तर देवाचं दर्शन नाही, कसं काय जायचं, सकाळी होईल तर दर्शन. जेवण नाही, खावण नाही, अशी लगन लागली पाहिजे महाराज. अन्न गोड लागलं नाही पाहिजे दर्शनाशिवाय, नित्यनेमाशिवाय अन्न गोड लागलं नाही पाहिजे, नित्यनेमाशिवाय काही कोणतंच गोष्टीचा रस नाही पाहिजे. प्रीतिरस जर तुमचा वाचायचा असेल अंतकरणात, तर जो नियम ठरला, जे काही आपली उपासना ठरली, जे काही व्रत ठरलं, ते होईपर्यंत आपल्याला चैनी पडली पाहिजे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी पोटात काही नाही. आणि रात्री 12 वाजता देव आपोआप पट उघडले, पांडुरंगाने दर्शन दिलं. सावतबाबाच्या चरित्रात आहे. आता यांना काही मागायचं नव्हतंच, पण आईचं अंतकरण असतं, महाराज पांडुरंगा असं देव भक्त दे रे बाबा माझ्या पोटी. आजच्या माय बहिणी काय मागतील, चांगलं ITI झालं पाहिजे, IIT झालं पाहिजे, असं मुलगा द्या. हो काय मागतायत, अरे काय रे नाही बरं का, काय रे कुंदन, काय रे मुकुंद नाही. अहो काय मागताय, तो सर्व देणार आहे. अन्न पाणी तो जे देतो, प्रेमे सर्व सांभाळतो, कारण आठवतो राखो पर देवाशी, पोषित एकटं, त्याला काही कळत नाही का आपल्याला काय लागतं. मग मागायचं कशाला. अहो तुमचं ठीक आहे, माझं आईचं हृदय आहे, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. कित्येक कवी अनेक संत, कित्येक कवी अनेक संत, तिचेच गुण गाती रे, तिचेच गुण गाती रे. किती थोर हा आईचा महिमा, किती थोर हा आईचा महिमा, जनार्दन स्वामी सांगे सर्वांना, जिथे जन्म दिला रे तुझला, असा भगवत भक्त माझ्या पोटी येऊ दे देवा, आमचं कुल पावन होईल, आमचं कुळ पावन होईल, असं मुलगा दे. सगळ्याची इच्छा असते महाराज. संसार जीव आहे, पुत्रप्राप्तीशिवाय संसार त्यांना न्यून्य वाटतो, कमी वाटतो, सर्वांचीच मनोवृत्ती अशी. त्यांची काय चुकलं, बरं ठीक आहे, ठीक, चला झाली आपली वारी. रात्री पांडुरंगानं दर्शन दिले, याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. चला काही दिवसानं दिवस गेले, मुलगा झाला, मग त्याचं नाव सावता ठेवलं. सर्व घटी सचार्थ, सर्व घटी ईश्वर पाहणं. वता म्हणजे तो परमेश्वर, सर्व घटी परमेश्वर पाहणे. यस्य ब्रह्ममय दृष्टी, यस्य वेदमय वाणी. आणि माहिती तुम्हाला, शेतीचा व्यवसाय केला, थोडेफार शिक्षण घेतलं, शेतीचा व्यवसाय केला, कांदामुळा लावला, सगळं लावलं, मोठा झाला. त्यावेळेस त्यांच्या अंधश्रद्धा तेव्हापासूनही आजही सृष्टाची परंपरा, त्यांच्या बांधावर म्हणजे वावरात म्हसवा होता, तो त्यांनी उचलून बांधावर ठेवला. आणि गावात पटकी रोग आला, म्हणजेच कॉलरा आला. आता लोकांनी काय धरलं, 2-3 शास्त्री पंडित होते, एक महादेव शास्त्री नावाचे पंडित होते, त्यांच्याकडे सर्व त्यांना, आणि कुलपुरोहित म्हणा किंवा ग्राम जोशी म्हणा, त्यांच्याकडे जायचे. पुढे त्यांच्याकडे गेले म्हणे, हारा सारा कोप झाला असेल देवीचा, ते त्या सावत्यामुळं झाला. त्यानं मसवा शेतातलं बांधावर ठेवला. काय श्रद्धा आहे महाराज, विचारूच नका, अजूनही आहे.
बाबा बाबा तिकडून तुमची गाडी जाऊन देऊ नका, धान्य गोळा करला आम्ही चाललो, तिकडून नका जाऊ. म्हणलं कार बाबा काय भानगड, तिकडून नका जाऊ. पण काय तर तिथं कारण नाही चालू आहे. कारण काय भानगड, मला वाटतं कारण दुसरं काही कारण असेल, पण ते विनाकारण होतं म्हणून तिकडं जाऊन तिकडं भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. रामनवमीच्या दिवशी काय म्हणावं या समाजाला महाराज. रामनवमीच्या दिवशी काय तर म्हणे पोराची शेंडी काढायची आणि मग तो शेंडेवाळी करेन तेव्हा समजत काय अंधश्रद्धा आहे. आता पटकी रोग आला तर तो कशामुळे आला, दूषित पाण्याने पिल्यामुळे होतो, हे नव्हतं. आता हे विज्ञानानं सांगितलंय. म्हणून माऊलीने 750 वर्ष ज्ञान विज्ञानम संयुक्तम, याचा विचार करा तुम्ही. ज्ञान पण पाहिजे आणि विज्ञान सुद्धा काय धरली पाहिजे. 750 वर्षापूर्वी सांगितलं. कसा समाज आहे महाराज, पण समाज शेवटी समाजाची. समाज सुधारल्याशिवाय राहत नाही, समाज जसा आहे तसं राहिल्याशिवाय राहत नाही, हे ठरलेलं आहे. ते गावातील लोकांनी सावतबाचं ऊस जाळून टाकलं. सगळे हाय झाले, शेत जळून गेलं सगळं. आता शेतकऱ्याचं माल जळलं. मला काल फार वाईट वाटलं. आम्ही धान्य गोळा करत, रवणगिरी महाराज होते म्हणे बाबा एक गरीब शेतकरी होता, चांगले 15-20 क्विंटल हरभरा झाला असेल म्हणून सोंगून ठेवला आणि पाऊस यायला लागला म्हणून त्याच्यावर ताडपत्री झाकण टाकायसाठी गेला तर त्याच्यावरच वीज पडली आणि हरभरा सगळं जळून गेलं. आता मला सांगा ते शेतकऱ्याला काय वाटलं असेल. तुम्ही ठीक आहे शहरातल्या लोक आहे, तुम्हाला नाही त्याची जाणीव, पण मी ग्रामीण भागात राहणार आहे. असं वाईट वाटलं गाड्या एवढं बिचारनं कष्ट केले आणि वीज पडली. बरं झालं लोक म्हणे म्हणू लागलं जाऊ बरं देवाची कृपा आहे, जनार्दन स्वामीची कृपा आहे, मी वाचलो. खाक होऊन गेला. शेतकऱ्याचं नुकसान झालं तर कोण भरपाई देईल. 40 लाखाचा हरभरा आणि 2,500 रुपये. पुढचं नाही सांगत. काय कशाला काम येईल ते 2,500. सांगायचं तात्पर्य हे की त्या की त्यालाच कळतं, जो अंतकरणात प्रीती रसाचा ठाव आहे ज्याच्या त्यालाच कळते. सगळा ऊस जळून जाऊ दे. मुलं रडायला लागले. विठ्ठल नावाचा मुलगा होता, नागो नावाची मुलगी होती. बाबा आता आपलं कसं होईल म्हणतं पांडुरंगाला काळजी, त्याचा मळा त्यांनी जाळलं, त्याला काळजी. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेविल तैस रहावे, देव ठेविल तैस रहावे, समयासी सादर भावे. कोण दिवसी होईल सद्गुरूची कृपा, कृपा दिवसी होईल सद्गुरूची कृपा, कृपा. कोण दिवसी चुकतील जन्म मरणाच्या खेपा, कोण दिवसी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. पटकी रोग गेला, देवाची कृपा आहे. त्यांनी त्या लोकाला दोष दिला नाही. जाऊ दे जाऊ, जैशी तिथी आहे तैशा परीर आहे. एवढं अंतःकरण शांत राहील का महाराज. शत्रू विशेष देवाचं एवढं ध्यान नाही येत तेवढं शत्रूचं ध्यान निरंतर राहतं माणसाला. हे मानवी स्वभाव आहे. देवाचं एवढं ध्यान येणार नाही, पण तुमचं जर शत्रूचं नुसतं कोणी नाव घेतलं, त्याचं नावाचं दुसरं कोणी असलं तरी त्याचं ध्यान येतं. किती गोड आहे. एखादं तुमचं शत्रू आहे आणि त्याचं नाव नारायण आहे, तुम्ही ओम नमो नारायण म्हणत बस तर तोच नारायण जवळ येईल. प्रितरसाचा ठाव कुठं राहिला. काय शब्द आहे माऊलीचा. माझ्या
त्याच महादेव शास्त्रीचा मुलगा आजारी पडला आणि सावताबाबाला दिव्य वनस्पतीची माहिती होती. वैद्यानं सांगितलं की ह्या वनस्पतीची माहिती फक्त सावताबाबालाच आहे, दुसरं कोणाला नाही. जाईल का त्यांच्याकडं? पण आता विलाज नाही, लेकरू आहे. लेकर करता काय करीत नाही लोक. पहा तुम्ही, पोरा करता काय करीत नाही, कोणताच देव सोडित नाही. शिवार्पण. अहो म्हणे त्यांची तुम्ही तुमच्या गावकऱ्यांनी त्यांचे ऊस जाळून टाकला. सावताबाबा तुम्हाला सांगतील किती वनस्पती. काही चर्चा, काही भगवत बघतो ते सगळेच वाईट असतात असं नाही महाराज. समाज सगळा वाईट असतो असं नाही. काही दुष्ट असतात, काही सुष्ट पण असतात, काही बिचारे पारमार्थिक होते माळी परिवारातले. अहो असं नाही. ते सावता महाराज संत शिरोमणी येते. शिरोमणी कोणाला लावलं? कोणाला लावता येतं शिरोमणी? हे पृथ्वीरासाचा टॉप आहे. जाऊन तर बघा, सांगतील तर सांगतील औषध. त्यांच्याकडे गेले, या शास्त्री बुवा या, नमस्कार, बसलं, चहा पाणी. काय चहा पाणी? आणि पाणी बिनी दिलं, बसा. काय काम आहे? आणि माझा मुलगा आजारी आहे. वैद्यानं सांगितलं की सावताबाबाला ती देव वनस्पती माहिती आहे. माझ्या मुलाला तेवढी देण्यासाठी मी तुमच्याकडं आलो. बसा, देतो. काय वाटलं असेल महाराज, विचार करा तुम्ही थोडा. जरूर देतो. बसत गेले शेतामध्ये, इकडं तिकडं फिरले. तासाभरानं ती वनस्पती घेऊन आले, त्याचा काढा दिला तर मुलगा बरा झाला. मग त्यावेळेस कळलं त्या महादेव शास्त्रीला ते तुम्ही खरंच संत शिरोमणी आहे. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दया क्षमा ज्यांचे अंगी, दया क्षमा ज्यांचे अंगी. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. किरकोळ गोष्ट. डोंगरावर अनुष्ठानाच्या वेळेस मिरची कुटून त्याची आमटी करायची. एका बाईने पाहिलं, खालबात तर चांगलं आहे. खरी घडलेलं प्रसंग तुम्ही वाचला असेल. रात्री सारी सामसूम झाली, ती उठली, तो खालबात घेऊन गेली. पण मला काही होईन का नो? जनार्दन बा समजत, एवढं तरी समजतं बरं आहे. जनार्दन स्वामीला समजतं चोरी केली, हे तरी समजतं, एवढं तर बरं आहे. बा हे खालबात चोरी गेला, संध्याकाळपर्यंत येईल, घाबरू नका म्हणे. तिला भाकर गोड लागल. वाईट काम करणार कधी नव जर केलं ना, त्याला जमतच नाही. कायम करणार तर काही नाही, ते निबरगट असतात. पण कधी नवत केलेलं ते काही होईन का नो, काही होईन का, काही होईन का नो. भजी तळताना ते पळून नेतील का नो, अमुक तमुक अनेक विचार आले. संध्याकाळी खालबात घेऊन आली. सांगायचं फार अवघड आहे. अहो काय दररोज प्रार्थना केली, देवा मला पाव, देवा मला पाव. काय मागतात देवाकडं? मी काही मागत नाही. वा, संत आहे तुम्ही. काही मागत नाही, काहीच मागत नाही देवाकडं. काही न ग, आपले देव किती आहे? 33 कोटी आहे. म्हणून मी फक्त देवाला एकच विनंती केली की देवा, प्रत्येकाने फक्त 1-1 रुपये द्या. आता हा विनोद आहे, एक प्रार्थना आहे, एक भक्ती आहे. भक्तीचा तो मार्ग दिला आम्हाला, काय केलेला गुरुच्या संगतीला. भक्तीचा तो मार्ग दिला आम्हाला, काय केलेला गुरुच्या संगतीला. हा चमत्कार एक भगवत रूप आहे, हे समजून घ्या. चमत्कार वेगळा, भगवत भक्ती वेगळी. भगवत भक्तीचं असणारी अनुभूती वेगळी. ही अनुभूती द्यावं, हा चमत्कार नाही.
जनार्दन स्वामींनी चमत्कार केले हे चुकीचे भान. त्यांची अनुभूती आली लोकांना. सावताबाबाची अनुभूती आली तर महादेव शास्त्रीनं लोटांगण घातलं की बाबा हो, तुमचे खरंच काम करोत गेले, तुम्ही खरंच संत शिरोमणी आहे. म्हणून सावताबाबांना संत शिरोमणी म्हणतात. द्या हो, संत पण काही बाजारात न मुले मिळे हाटी. हाटी म्हणजे बाजारात मिळणार नाही आहे. त्यासाठी तपश्चर्याच आहे, त्यासाठी उपासनाच आहे, त्यासाठी भक्तीच आहे, जन्मजन्मीची भक्ती आहे. म्हणून असे महापुरुष पोटी येतात, अन्यथा नाही. म्हणून द्या हो, संत दुर्मिळे दुर्लभ हो त्रयमेव तत् लोकानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संध्या चरपट पंजरीमध्ये आद्य शंकराचार्य भगवान लिहितात की असा महात्मा दुर्लभ आहे. आणि या ठिकाणी सुद्धा सर्व घटी परमेश्वर पाहणारा अर्जुना, असा महात्मा दुर्लभ आहे बाबा. असं जर तुला एखादा महात्मा सापडला तर काही न करू, झडझडून वाहिला निघ या भक्तीच्या वाटेला. तेवी पावशी करू नका काही, करू नका काही, संत संग धरा. आणि पूर्वीचा जो दोरा उगवेलं त्यांच्या संगतीत गेल्यानंतर असे पूर्वीचा दोरा गप्पा भोगला जातो. म्हणून द्या हो, असे संत सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्याला मिळालेले आहे. त्यांचे पुण्यतिथीचा पुण्यस्मरण व्हावं म्हणून आपण दरवेळेस अन्नदान करणारे अन्नदान करतात. आमच्यासारखे अल्पज्ञानी अशा प्रकारचे संताचं वर्णन करतात. त्या वर्णनानं आपल्याला पुण्य मिळतं, सांगणाऱ्याला पुण्य मिळतं. निज भक्तमुखे कथा आदरे ऐके श्रोता तयाचे भाग घेतात तथा मधुसिनी वर्णने नाथबावाला येत आहेत. आणि म्हणून द्या हो, ऐकणाराचं तर भाग्य मोठं आहे सांगणारापेक्षा. पण मनानं ऐकलं पाहिजे, मन लावून ऐकलं पाहिजे. कथा ही मनात बसली पाहिजे, सत्संग हा मनात बसला पाहिजे. आणि त्यानुसार वर्तन केलं तर आपोआपच संसारामध्ये सुखाची मांदी मिळते. हेच आपल्याला या प्रसंगी सांगायचं आहे. अन्नदान करणाऱ्यांचं सत्कार किंवा पूजन आहे. त्यांनी पण महात्म्य लोकांचं पूजन करायचं आहे. बाबांच्या संगतीत हरिभक्तपरायण मंडळी बालगोपालांचा सत्कार आहे, त्यांना दान दक्षिणा आहे. अशा विद्यार्थ्यांना दान दक्षिणा दिल्यानंतर एक धर्मप्रमेय सांगतो महाभारतातलं आणि थांबतो. अशा मुलांना वस्त्रदान करणं, अन्नदान करणं तर किती पुण्य आहे. निर्जल ठिकाणी एक विहीर खणण्यापेक्षा अशा बालकाला जर तुम्ही दिलं तर 100 विहिरी खणण्याचं पुण्य आहे. अशा 100 विहिरी खणण्यापेक्षा एक अश्वमेघ यज्ञ करणं पुण्याचं आहे. आणि अशा बालकांना शकुंतलेचा आणि दुष्यंताचा संवाद आहे. त्यामध्ये सांगितलं की असे 100 यज्ञ करण्यापेक्षा अशा एक अनाथ बालकाचा सांभाळ करावा. गोरक्ष महाराज महाभारत वाच, तुम्हाला समजेल की तुम्ही एवढ्या मुलांचं सांभाळ करून राहिले किती पुण्याचं काम आहे महाराज. म्हणून आम्ही सांगतो राहतो बाबा जे द्यायचं ना यांच्या मुखात गेलं पाहिजे. जनार्दन स्वामीची क्लिप ऐका तुम्ही. बाबा काही तुमच्या पैशा करता धान्य करता हिंडत नाही, पण बाबाला या लेकराच्या मुखामध्ये 2 घास जावी ही बाबाला धारणा आहे. हे बाबाला आवडतं, तेच आम्हाला आवडतं. म्हणून तुम्ही आवडीने येतात आणि आवडीने ऐकतात आणि आवडीने करतात. आवड आहे तर सवड आहे. आणि म्हणून द्या एवढंच सांगायचं आहे. झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावनचरणी समर्पित सर्वांना आणि सर्वांना वंदन करतो. सर्व भाविक बंधू भगिनींना, सर्वांना, ज्येष्ठ वरिष्ठांना, विश्वस्त मंडळांना, सर्व प्रकारचं प्रक्षेपण करणाऱ्या मंडळ हरिभक्तपरायण मंडळाला, साधू संताला प्रणिपात करतो, नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. नारायण नारायण ओम सत्य नारायण